जाणून घेतल्यानंतर आणि या प्रतिक्रिया देखील पाहिल्यानंतर बीडमध्ये शुक्रवारी वातावरण गरम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपण आमंत्रित केलेला आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर आणि ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे। दोन्ही मान्यवरांचं स्वागत यावेळेला करतो। करण गायकरजी, छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी आपण करताय, महाएल्गारला आपला विरोध काय? हे बघा, प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला त्याच्या जातीसाठी भांडण्याचा हक्क मागण्याचा अधिकार आहे, बरोबर, तो आम्ही नाकारत नाही। परंतु संविधानिक पदावर ज्या वेळेस भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस त्या शपथेचं त्यांनी 10 वेळा आतापर्यंत वाचन केलेलं असेल माझ्या अंदाजानुसार। बर, त्या मंत्रिपदावर असताना, संविधानिक पदावर असताना कुठल्याही एका समाजाची बाजू घेता येत नाही। त्यामुळं भुजबळ साहेबांना हे स्वतःही माहित आहे की आपण ज्या पदावर बसलोय तिथं धर्मनिरपेक्षता, जातीय निरपेक्षता किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट जातीबद्दल वैयक्तिक द्वेष करता येत नाही। परंतु भुजबळ साहेब सातत्यानं या सगळ्या गोष्टींची पायमल्ली करत फक्त मी ओबीसीचा नेता आहे। अहो, या राज्यामध्ये संविधान आहे, संविधानामध्ये सगळी आचारसंहिता असताना फक्त मी ओबीसीचा नेता आहे, मराठ्यांना मी मिळू देणार नाही, ही भूमिका भुजबळ साहेब ज्या पद्धतीने घेत आहे त्याच्यामुळं काल आमच्या मराठा समाज बांधवांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि नैतिकतेला धरून त्या ठिकाणी, नैतिकतेला धरून म्हणतोय मी, संविधानाच्या चौकटीत बसणारी अशी मागणी राज्यपालांकडे केलेली आहे की राज्यपाल महोदय, भुजबळ साहेबांनी जरूर ओबीसीचा लढा लढावा, आमचा विरोध नाहीये, पण तो कधी लढावा? मंत्रिपदाचा राजीनामा द्या, तुम्ही विशिष्ट चौकटीतून बाहेर पडा आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजाचा, मराठा समाजाचा काय दोष करायचा तो करा। ओबीसी साठी तुम्हाला किती मोर्चे काढायचे तेवढे काढा, आमचं त्याला विरोध नाहीये। आमचा विरोध फक्त एवढ्या गोष्टी